गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आता सध्याच्या काळामध्ये मराठी शाळा असतील, इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील, CBSE स्कूल असतील, ICSE स्कूल असतील किंवा इतर कोणत्याही माध्यमाच्या शाळा असतील, तर प्रत्येक शाळेमध्ये इंग्रजी हा विषय अनिवार्य झालेला आहे. आणि तो इंग्रजी विषय अनिवार्य झाल्यामुळे प्रत्येक मुलीला मराठी, हिंदी आणि इतर भाषांप्रमाणे इंग्रजी देखील वाचता यावी, लिहिता यावी, बोलता यावी, यासाठी सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी फोनिक्स शिकणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जर विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून म्हणजे 1ली ते 5वी या 5 वर्षाच्या 5 वर्गांमध्ये जर व्यवस्थित फोनिक्स या विषयाचे नॉलेज दिले गेले नाही, तर तो किंवा ती विद्यार्थी कायमस्वरूपी इंग्रजी विषयाच्या बाबतीत अंधाऱ्यात असतात, म्हणजे अज्ञानात असतात. मग नेमकं इंग्रजी फोनिक्स शिकवण्याचे 10 मुख्य फायदे कोणते आहेत, ते मी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पहिला फायदा असा आहे, वाचन कौशल्य सुधारते. विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित फोनिक्स समजून घेतलं, तर ते फोनिक्स समजल्यानंतर विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य सुधारतं, म्हणजे रीडिंग स्किल त्यांचं डेव्हलप होतं. शब्द ओळखणे आणि वाचणे सोपे होतात. दुसरा फायदा असा आहे, शब्दांचा योग्य उच्चार करता येतो, म्हणजे शब्दांचे योग्य ते प्रोनाउन्सिएशन करता येतं. विद्यार्थ्यांना जर फोनिक्सचं व्यवस्थित नॉलेज दिलं गेलं नसेल, तर त्यांना साध्या, सोप्या आणि त्यापेक्षा कठीण शब्दांचा देखील व्यवस्थित उच्चार करता येणार नाही. त्यामुळे त्यांना फोनिक्स शिकवणं फार महत्त्वाचं आहे. त्याचे नवीन शब्द सहज ओळखता येतात. म्हणजे इंग्रजीमध्ये जे शब्द परिचयाचे आहेत, ते शब्द जर विद्यार्थ्यांना वाचता येतात, बोलता येतात, लिहिता येतात, पण जे शब्द त्यांना कठीण वाटतात, जे शब्द परिचयाचे नाहीत, तर ते शब्दसुद्धा त्यांना ओळखण्यास मदत होते फोनिक्समुळे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोनिक्स जर विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवलं गेलं, तर त्यांना स्पेलिंग चांगले येते. म्हणजे सोपी आणि कठीण स्पेलिंग ते तयार करू शकतात. स्पेलिंग तयार करत असताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत. 5वा फायदा आहे, वरील सर्व गोष्टी केल्यामुळे विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा आत्मविश्वास वाढतो आणि इंग्रजी हा विषय वाचन, लेखन आणि बोलणं या तिघही कौशल्यांच्या दृष्टीने सोपा वाटायला लागतो. त्यानंतर 6वा, ऐकण्याची आणि समजण्याची क्षमता वाढते. ऐकण्याची आणि समजण्याची क्षमता वाढते, म्हणजे ऐकलेले शब्द जर त्यांनी व्यवस्थित ऐकले असेल, तर त्यांना अंडरस्टँडिंग देखील होतं. त्यांचे लिसनिंग स्किल डेव्हलप होतं, अंडरस्टँडिंग किंवा कॉम्प्रेन्शन स्किल डेव्हलप होतं. इंग्रजी बोलणे सोपे होते, म्हणजे त्यांना जर वाचन येत असेल, लेखन येत असेल, तर इंग्रजी देखील ते सहज सोपं पद्धतीने बोलू शकतात. त्याच्यानंतर लेखन कौशल्य सुधारते, ज्याला आपण रायटिंग स्किल म्हणतो. विद्यार्थ्यांना कोणताही शब्द लिहायला लावला, ते सहज लिहू शकतात. तो शब्द लिहित असताना त्यांचे प्रोनाउन्सिएशन चुकत नाही किंवा त्यांची स्पेलिंग चुकत नाही. हा अतिशय महत्त्वपूर्ण फायदा आहे. त्याच्यानंतर शिकणे आनंददायी आणि सोपे होते. म्हणजे एकदा का विद्यार्थ्याच्या मनातून इंग्रजी विषयीची भीती गेली, तर त्यांना इंग्रजी हा विषय सोपा वाटू लागतो आणि त्याच्यानंतर भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये मदत होते. म्हणजे एकदा का इंग्रजी या विषयावर व्यवस्थित प्रभुत्व आलं, विद्यार्थ्याला वाचता येत असेल, लिहिता येत असेल, बोलता येत असेल, स्पेलिंग व्यवस्थित लिहिता येत असतील, चुका होत नसतील, तर या सर्व गोष्टींचा फायदा त्यांना पुढे गेल्यानंतर होत असतो. तर निश्चितच फोनिक्स का शिकावे किंवा फोनिक्स शिकणे महत्त्वाचे का आहे, हे आपल्याला समजून सांगण्यासाठी इंग्रजी फोनिक्स शिकण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण 10 फायदे मी आपल्याला एक्सप्लेन केलेले आहे. या 10 फायद्यांप्रमाणे
आपल्या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना किंवा तुमच्या स्वतःच्या मुला-मुलींना या 10 टप्प्यानुसार इंग्रजी शिकवून बघा. तुम्हाला खूप, 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 खूप फायदा होणार आहे. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.